एक किल्ला एक युद्धकथा. मित्रांनो, आज मी एक किल्ला एक युद्धकथा या विषयावर बोलणार आहे. खूप दिवसापासून मला खूप नवीन टॉपिक शोधायचा होता आणि आज तो टॉपिक मला मिळाला. तो टॉपिक म्हणजे एक किल्ला एक युद्धकथा. मित्रांनो, तो किल्ला म्हणजे सिंहगड आणि तो युद्धकथा म्हणजे वीर तानाजी मालुसरे यांचे बलिदान. मित्रांनो, पुण्याजवळ उभा असलेला सिंहगड हा केवळ दगडाचा किल्ला नाही, तर तो आहे शौर्य, त्याग आणि स्वराज्याच्या स्वप्नाचा साक्षीदार. इसवी सन 1670 मध्ये हा किल्ला मुघल सरदार उदयभान राठोड यांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सिंहगड फार महत्त्वाचा होता, कारण तो पुण्याच्या सरदारासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक होता. महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी जबाबदारी सोपवली आपल्या विश्वासू सरदाराला, ते म्हणजे वीर तानाजी मालुसरे. तानाजी महाराजांच्या मुलांचे लग्न ठरले होते, पण स्वराज्यापेक्षा मोठे काहीच नाही असे म्हणून तानाजींनी लग्न बाजूला ठेवले आणि किल्ला जिंकायला निघाले. ते फक्त काही मावळ्यांना घेऊन अंधाराच्या रात्री सिंहगडावर चढले. सिंहगडाचे कडे अत्यंत उंच आणि सरळ होते, पण तानाजीकडे होता यशवंत नावांचा घोरपड. त्या घोरपडीच्या मदतीने तानाजी आणि मावळे कड्यावर चढले आणि अचानक किल्ल्यावर हल्ला केला. यानंतर तानाजी आणि उदयभान यांच्यात घनघोर युद्ध झाले. दोघेही पराक्रमी होते, पण या युद्धात तानाजी वीरमरण पावले. तानाजी पडले, पण त्यांची मावळे मागे हटली नाहीत. सूर्याजी मालुसरे, तानाजीचे भाऊ, यांनी मावळ्यांचे नेतृत्व केले आणि अखेर सिंहगड स्वराज्यात सामील झाला. ही बातमी ऐकून शिवाजी महाराज म्हणाले, "गड आला पण सिंह गेला." या एका वाक्यातून तानाजीच्या बलिदानाची महानता समजते. मित्रांनो, सिंहगडांची ही युद्धकथा आपल्याला शिकवते की देश आणि बलिदान कर्तव्य सर्वात मोठे असते. त्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही आणि इतिहास पराक्रमाने घडतो. आजही सिंहगड आपल्याला हाक देतो, स्वराज्यासाठी झडणारे कधीही मरत नाही. धन्यवाद.